श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केलाय का की एवढी मेहनत करून, रात्रीचा दिवस करून, रक्ताचं पाणी करूनही तुमच्या हातात पैसा का टिकत नाही? घरात सारखी कटकटी, विनाकारण भांडणं का होतात? डोक्यावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस का वाढत चाललाय? तुम्ही देवाकडे एवढं मागता, उपवास करता, नवस बोलता, तरीही तुमची इच्छा अपूर्ण का राहते? कदाचित तुमचे स्वतःचे पूर्वज, तुमचे आई वडील, तुमचे पितर तुमच्यावर कमालीचे नाराज आहेत. ते पितृलोकात भुकेलेले आहेत, तहानलेले आहेत आणि तिथल्या असह्य अंधारातून डोळ्यात अश्रू घेऊन तुमच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. आणि आज तो शेवटचा दिवस आहे. सोमवारी येणारी ही महाअमावस्या आणि या धोंड्याच्या म्हणजेच अधिक महिन्याचा हा अगदी शेवटचा अंतिम क्षण. गरुड पुराणात साक्षात भगवान विष्णूंनी लिहिलंय, जर आजच्या दिवशी तुम्ही एक छोटीशी चूक केली तर तुमचे पूर्वज आयुष्यभरासाठी तुम्हाला दारिद्र्याचा शाप देऊन निघून जातील. पण जर आज तुम्ही मनापासून हा एक महाउपाय केला तर गरिबी तुमच्या घराचा रस्ता कायमची विसरून जाईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमच्या नशिबाची कुलूप उघडणार आहे. जर आज आपण चुकलो तर पुन्हा आयुष्यात कधीच ही सुवर्ण संधी मिळणार नाही. श्री स्वामी समर्थ. कृपादृष्टी या आपल्या आध्यात्मिक चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत. बरेच जण विचारतात, आम्ही रोज सकाळी संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतो, पूजा अर्चा करतो, कडक उपवास करतो, स्वामींचे जप करतो, पण तरीही स्वामी आमच्या हाकेला का ओ देत नाहीत? आमच्या घरातलं दुःख, आजारपण आणि पैशाची चणचण संपत का नाही? आमच्यावर देवाची अवकृपा झाली आहे का? मित्रांनो, याचं उत्तर कोणत्याही बाहेरील शक्तीत नाही, तर ते दडलंय तुमच्या घराच्या पायामध्ये, म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या आत्म्यामध्ये. जोपर्यंत आपल्या घराचा मुख्य पाया म्हणजेच आपले पितर तृप्त होत नाहीत, त्यांचे आत्मे शांत होत नाहीत, तोपर्यंत देवाची उच्च कोटीची कृपा आपल्या घराचा उंबरठा ओलांडू शकत नाही. आणि त्यातही यावर्षी आलेली ही अत्यंत दुर्मिळ सोमवती अमावस्या आणि अधिक मासाचा म्हणजेच धोंड्याच्या महिन्याचा हा अगदी शेवटचा दिवस. हा काही साधासुधा तिथीचा खेळ नाही. हा करोडो वर्षातून एकदा जुळून येणारा महासंयोग आहे. गरुड पुराणात या विशिष्ट दिवसाचं जे काही महत्त्व आणि रहस्य सांगितलं आहे, ते जर तुम्ही आज नीट समजून घेतलं तर तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाही. आज आपण अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत की गरुड पुराणानुसार या शेवटच्या दिवशी नक्की काय करायचं आहे, पूर्वज घरात आल्यावर कोणते संकेत देतात आणि आपल्याकडून कोणत्या चुका टाळायच्या आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गरुड पुराणाच्या धर्मकांडात भगवान विष्णूंनी गरुड पक्षाला अत्यंत स्पष्ट आणि गंभीर शब्दात सांगितलं आहे की जेव्हा पृथ्वीलोकावर अधिक मास संपतो आणि अमावस्येची काळी रात्र जवळ येते, तेव्हा यमलोकातून आणि पितृलोकातून सर्व पितर मुक्त होऊन थेट आपल्या वंशजांच्या दारात म्हणजेच तुमच्या आणि माझ्या घराच्या अंगणात येऊन उभे राहतात. त्यांना कोणतेही स्थूल शरीर नसते, त्यामुळे ते हवेच्या रूपात, सूक्ष्म ऊर्जेच्या रूपात तुमच्या घराच्या मुख्य उंबरट्यावर, भिंतीवर येऊन बसतात. विचार करा, त्यांना यमलोकातील तीव्र उष्णतेमुळे आणि त्रासामुळे प्रचंड भूक लागलेली असते. त्यांचे घसे कोरडे पडलेले असतात. ते डोळ्यात आशेचा किरण घेऊन विचार करतात की माझा मुलगा, माझी सून, माझा नातू, ज्यांच्यासाठी मी जमीन जुमला सोडून गेलो,
ज्यांच्यासाठी मी रक्ताचं पाणी करून संपत्ती कमावली, ते आज या शेवटच्या दिवशी माझ्यासाठी काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था करतील. मला पाण्याचा एक घोट तरी देतील. ते भुकेल्या नजरेने तुमच्या स्वयंपाकघराकडे पाहत असतात. तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक अतिशय सोपा पण अत्यंत शक्तिशाली विधी करायचा आहे. सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करा. तांब्याचा एक स्वच्छ तांब्या घ्या. त्यात शुद्ध पाणी भरा. त्या पाण्यामध्ये थोडे काळे तीळ, 2 चमचे कच्चे दूध आणि 1 पांढरे फूल टाका. आता तुमच्या घराच्या गॅलरीत, छतावर किंवा अंगणात जा. तिथे दक्षिण दिशेकडे तोंड करून उभे राहा, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. आता ते पाणी हळूहळू जमिनीवर किंवा एखाद्या पवित्र रोपट्याला तुळस सोडून अर्पण करा. पाणी अर्पण करताना मनात अत्यंत भावूक होऊन म्हणा, हे माझ्या मातापिता, हे माझ्या पूर्वजांनो, मी तुमचा अज्ञानी मुलगा मुलगी आहे. माझ्याकडून आयुष्यात ज्या काही चुका झाल्या असतील त्या मोठ्या मनाने क्षमा करा. मी हे जल तुम्हाला अर्पण करत आहे. याचा स्वीकार करा आणि तृप्त व्हा. हा उपाय तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1च्या दरम्यान करायचा आहे, कारण हीच वेळ पितरांच्या भोजनाची असते. 2. तुम्हाला कधी कधी असं वाटतं का की तुमच्या घरात कोणतेही ठोस कारण नसताना अचानक कटकटी सुरू होतात? नवरा बायकोमध्ये आधी खूप प्रेम होतं, पण आता किरकोळ गोष्टीवरून टोकाचे वाद होतात. मुलांचे अभ्यासात लक्ष नाही, ती चिडचिड करतात. घरात सतत कुणी ना कुणी आजारी पडत असतं आणि कमावलेला सगळा पैसा डॉक्टरांच्या फीमध्ये आणि औषधांवर खर्च होतो. मित्रांनो, गरुड पुराण खूप मोठी डोळे उघडणारी गोष्ट सांगतं. गरुड पुराणानुसार हे तुमच्या घरावर कोणी करणी केली किंवा घरात भूत प्रेत आहे याचं लक्षण नाही, तर हा तुमच्या पूर्वजांचा आक्रोश आहे. हा अत्यंत तीव्र असा पितृदोष आहे. जेव्हा घरातील पूर्वज उपाशी, तहानलेले आणि दुःखी असतात, तेव्हा त्यांच्या आत्म्यातून अत्यंत त्रासदायक नकारात्मक तरंग बाहेर पडतात. हे तरंग तुमच्या घरातील वास्तू ऊर्जेला पूर्णपणे दूषित करतात. ज्या घरात अमावस्येच्या पवित्र तिथीला पूर्वजांच्या नावाने दिवा लावला जात नाही किंवा त्यांना मान दिला जात नाही, त्या घरावर लक्ष्मी माता प्रचंड कोपते. ती म्हणते, ज्या घरात स्वतःच्या जन्मदात्यांचा सन्मान नाही, तिथे माझा वास कधीच असणार नाही. त्यानंतर लक्ष्मी माता त्या घरातून रागाने निघून जाते. मग तुम्ही दिवसाचे 24 तास कष्ट करा, रक्ताचं पाणी करा, महिन्याला लाखो रुपये कमवा, पण महिना संपायच्या आत तुमचे खिसे रिकामे होणारच. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढतच जाणार. पैसा कुठे जातो, कसा वाया जातो हे तुम्हाला कधीच कळणार नाही. या सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर साधारण 6 ते 7:30च्या दरम्यान घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर या. दरवाजाच्या उजव्या बाजूला जमिनीवर थोडं तांदूळ किंवा गहू ठेवा. त्यावर मोहरीच्या तेलाचा किंवा गाईच्या शुद्ध तुपाचा एक मातीचा दिवा ठेवा. या दिव्याची वात ही दक्षिण दिशेकडे असावी. दिव्याच्या तेलात चिमूटभर काळे तीळ नक्की टाका. हा दिवा लावताना मनात प्रार्थना करा की हे पितर देवांना, हा दिवा तुमच्या मार्गातील अंधार दूर करण्यासाठी आहे. तुम्ही या प्रकाशाच्या रोखाने या आणि आमचे घर सुखसमृद्धीने भरून टाका. हा दिवा तुमच्या पितरांना यमलोकाच्या अंधाऱ्या वाटेवरून चालताना प्रकाश दाखवतो. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता एका रात्रीत नष्ट होईल आणि लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहील. हा नियम फक्त या एकाच दिवशी करायचा आहे, पण मनात 100% श्रद्धा ठेवून करा. 3. मित्रांनो, हा जो सोमवारचा दिवस आला आहे, तो साक्षात सृष्टीचे पालन करते आणि संहारक भगवान महादेवांचा अत्यंत प्रिय दिवस आहे. आणि या सोमवारी आलेली ही अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या. गरुड पुराणात आणि स्कंद पुराणात सोमवती अमावस्येला सर्व अमावस्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे. त्यातही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यावर्षी आलेला हा अधिक मास, ज्याला आपण ग्रामीण भाषेत धोंड्याचा महिना किंवा मलमास म्हणतो, त्याचा हा अगदी शेवटचा दिवस आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू गरुडाला सांगतात की हे खगेंद्रा, या अधिक मासाचा स्वामी मी स्वतः आहे, म्हणूनच याला पुरुषोत्तम मास म्हणतात.
विचार करा, एका बाजूला भगवान शिवशंकराचा सोमवार, दुसऱ्या बाजूला भगवान विष्णूंचा अधिक मास आणि तिसऱ्या बाजूला पूर्वजांची अमावस्या. असा महायोग करोडो वर्षातून एकदाच येतो. जेव्हा शिव आणि विष्णू या दोन्ही महाशक्ती एकत्र येतात तेव्हा ब्रह्मांडातून सकारात्मक ऊर्जेचा प्रचंड वर्षाव होतो. या महातिथीला जर तुम्ही एखादा छोटासा जरी जप केला, 1 रुपयाचं जरी दान केलं, तर त्याचं फळ सामान्य दिवसापेक्षा 10 लाख पटीने जास्त मिळतं. गरुड पुराण सांगतं की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत किंवा घरावर कितीही पिढ्यानपिढ्या चालत आलेला भयंकर पितृशाप असेल, पितृदोष असेल, ज्यामुळे घरात वंशवृद्धी होत नसेल किंवा प्रगती थांबली असेल, तर तो दोष आजच्या एका दिवसाच्या उपायाने मुळासकट जळून खाक होऊ शकतो. ही या संपूर्ण वर्षातील सर्वात मोठी आणि शेवटची संधी आहे. तर मित्रांनो, तो परमेश्वर, ते देव किंवा तुमचे मृत पूर्वज तुमच्याकडे कधीही सोन्या नाण्यांची, पैशाची अपेक्षा करत नाहीत. त्यांना तुमचे मोठे बंगले नको आहेत, त्यांना तुमची महागडी गाडी किंवा बँक बॅलन्स नको आहे. त्यांना हवी आहे फक्त तुमची निस्सीम श्रद्धा, तुमचे 2 थेंब अश्रू आणि तुमचा थोडासा वेळ. आज आपण पाहतो लोक हॉटेल्समध्ये, पार्ट्यामध्ये, सिनेमांमध्ये आणि निरर्थक गोष्टींमध्ये हजारो लाखो रुपये एका रात्रीत उडवून देतात. पण जेव्हा आपल्या दिवंगत आईवडिलांच्या नावाने, पूर्वजांच्या नावाने वर्षभरातून एकदा एखाद्या गरिबाला अन्नदान करायची वेळ येते, तेव्हा लोक पैशाचा हिशोब करायला लागतात. वेळ नाही म्हणून कारणं सांगायला लागतात. किती मोठी शोकांतिका आहे की किती निष्ठुर होत चाललोय आपण. लक्षात ठेवा, आज आपण जे काही आहोत, या जगात ज्या सुखाचा उपभोग घेत आहोत, ते फक्त आणि फक्त आपल्या पूर्वजांच्या पुण्याईमुळे आहोत. जर त्यांनी आपल्याला हे शरीर दिलं नसतं, हे जीवन दिलं नसतं, तर आज आपण या जगात अस्तित्वात तरी असतो का? मग वर्षातून एकदा येणाऱ्या या सोमावती अमावस्येच्या आणि अधिक मासाच्या या महासंयोगाच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांसाठी एवढंही करू शकत नाही का? स्वामी समर्थ नेहमी एकाच गोष्टीचा निर्वाळा देतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. पण स्वामींची शक्ती ही तेव्हाच तुमच्या पाठीशी उभी राहते जेव्हा तुम्ही तुमच्या जन्मदात्यांचा, तुमच्या पूर्वजांचा आदर करता. आज स्वतःच्या मनावर हात ठेवा आणि एक पवित्र शपथ घ्या की या सोमवती अमावस्येला तुम्ही कोणतीही चूक करणार नाही. आपल्या पूर्वजांना आपल्या दारातून उपाशीपोटी रडत परत जाऊ देणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.